अरे हे पुरणार ना नक्की? अरे हे नाही कर तू भाई, मला डाऊट येतोय हे नाही पुरणार बर का. आला मोठा शाना. आला मोठा शाना काय तू, त्यापेक्षा आपण शिवाला विचारू. चला, चला. काय रे शिवा तुला केक बनवता येतो? आला एकदम मन लावून बनवलं रे. ए, आता नको कापू. ए गप्प बसा रे, मग डिस्टर्ब ना करू, मी ते चेक करून बघते झालंय का. अरे तुला नाही करत डिस्टर्ब, फक्त मला सांग हा कापड पुरल का? ए, हा. एक तर हात निघत नाही याच्यात. हे बघ, ए, हे बघ ना. स्टेपनी आरामात. फारशी हे बघ ना स्टेपनी. कसं. हे बघ. हे बघ एवढा आहे. हे बघ. हा. नाही पुरेल पुरेल. पुरेल नक्की ना? ना? पुरेल ना की वाढव? पुरेल पुरेल नाही, पुरेल बोलले पुरेल, पुरेल बोलले. बरं ठीक आहे, मग आम्ही जरा ट्राय करून बघतो. चल रे भाई चल. हा पण ऐका ना, तयारी कुठपर्यंत आली आहे बघा. आशू कधी पण येईल. शिवा शिवा डोंट वरी. हे बघ सगळी तयारी झाली आहे, तू तुझ्या कामावर फोकस कर. चालेल. ओके. शिवा ह्यावेळीचा बर्थडे नाही कसा जोरदार साजरा करू ना. ते सगळं जाऊ दे शिवा. या केकला किती वेळ लागेल ग? अरे झालाच आहे आता. ऐका ना, मला जरा टेन्शन आलंय. काय आशूला आवडेल नाही? आवडेल? अगं कशाला नाही आवडणार? अगं तुझं प्रेम आहे त्या केक मध्ये. हे बघ तू तुझं काम कर, आम्ही आमची कामं करून घेतो. ए चला रे बाई चला. चल चल बाई चल. चल चल चल. बाकी भारी वाटतं हा, केक. मस्त आहे. जा, जा, ए, चला चला. जा 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 जा. चल पाहिला. चॉकलेट आहे की व्हॅनिला आहे तो? अरे काय म्हणजे हे ना वहिनीला. हे तरी घे ना. पप्पा मी बरोबर करते ना? म्हणजे तुम्हाला वाईट नाही ना वाटत आहे? हे बघा, मला माहिती आहे तुम्ही मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलाय, ह्या गोष्टीत पण कराल. संपदा? हा संपदा बोल. हॅलो व्हॉट्सअप, काय चाललंय? झाली का बर्थडेची तयारी? चालू आहे. तुझ्या डंबोसाठी ना स्पेशल सरप्राईज आहे. तू येते ना? हो मी येते. आणि घरातलं कोणी येतंय? वहिनी मला ते माहित नाही कोण येतंय कोण नाही, पण मी नक्की येते. हा मग ये भाई, लवकर ये. हो. बाय द वे मला सांग, काय सरप्राईज प्लॅन केलायस तू? वहिनी सांग ना ग, काय केलाय प्लॅन? मला माहितीये तू काहीतरी भारी असं भन्नाटच प्लॅन केलं असशील. ठीक आहे, तुला असं वाटतंय का मी कोणाला सांगेल? मी प्रॉमिस करते ना, मी कोणालाच नाही सांगणार. इथे कोणीच नाही अगं. बरं सांगते. तुला काय वाटतंय मला कळत नाही का? आशूच्या बर्थडेचा विचार करतेस ना? हो. मी पण तुझ्याशी त्याच बद्दल बोलायला आले होते. तू म्हणाली होतीस ना आपण आशूला इथे बोलवून घेऊ, इथे त्याचा बर्थडे सेलिब्रेट करू. हो तोच विचार करते मी. काय करू म्हणजे आशू घरी येईल. थांब, मी आशूला फोन करते. वाढदिवसाच्या दिवशी नाही म्हणायचा तो मला. आई एक मिनिट, इतकं सोपं वाटतंय तुला? म्हणजे तुझ्या एका कॉलवर आशू आपल्या घरी येईल असं वाटतंय? त्या शिवाने आता आपल्या विरोधात त्याचे कान भरले असणार आहेत आणि आता तिने बरोबर आशूला तिच्या जाळ्यात ओढलं असणार. आता आशूची सुटका नाही होणार आहे त्याच्यातून. अगं मग काय करायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? मी सांगते ते गिफ्ट तू आशूला दे, म्हणजे त्याला ते आवडेल आणि तो घरी सुद्धा येईल. असं काय गिफ्ट आहे? असं गिफ्ट जे तू याआधीही त्याला दिलंयस आणि ते त्याला खूप आवडलं होतं, कारण तेव्हा त्याला ते हवं होतं ना. मग तू जर आता त्याला दिलंस तर तो खुश होईल आणि त्याला आपल्या माणसांची किंमतही कळेल. बरं ठीक आहे, पण लवकर सांग काय गिफ्ट आहे? सांगते. हो, हे गिफ्ट त्याला नक्की आवडेल. शिवा काय झालं जावे पुन्हा? अरे थोडं लागलं पायाला, बाकी काय. लागले? अरे पोरांनो
पायाला लागलं मला सांगितलं रे जावई बापूंना लागलं पण लागलंय ना लागलं हे महत्वाचं आहे. थांबा अरे हे जावई बापूंना लागलंय. संघर्ष नगरच्या जावई बापूंना लागलंय. अरे हे लवकर या. अरे जावई बापूंना लागलंय. अरे या लवकर. काय नाही पण लागलंय ना त्यांना. काय जावई बापू लागलं? काही नाही फार काही झालं काय सांगता फार नाही लागलं ना नाही काही नाही फार आता येत आहे ना अहो इथपर्यंत चालतच आलो नाही काय कसं काय लागलं ते ट्रेन मध्ये चढताना लागलं गर्दी होती. अहो सांगायचं होतं ना मी आमच्या ह्यांना पाठवलं असतं बाईक घेऊन. अहो एवढं काही नाही. एवढं काही नाही काही आजच व्हायला हवं होतं का? एक मिनिट आज नक्की काय? जिजू आता तुम्ही बघाच तुमचं दुखणं असं पळून जाणार ना. एक मिनिट काय नक्की काय चाललंय का इथे? जावई बापू हो तुम्ही आमच्या वस्तीत राहताय ना हा. मग तुमचा विषय हलक्यात घेऊन कसं चालेल? कुठला विषय काय? विषय हार्ड आहे.